माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे की बाळदादा गेले 30 वर्ष लावणी स्पर्धा भरवतात आणि कलाकारांसाठी खूप करतात. त्यांना आदरणीय बाळदादा यांना पद्मश्री पुरस्कार बाळदादांना देऊन सन्मान करावा. नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि आता सध्या अकलूज येथील स्मृती मंदिर या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. गेली 30 वर्षे झालं महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातून लावणी रसिकांसाठी एक लावणीची जी पर्वणी असते आणि दुसरी बाजू अशी आहे की लावणी जिवंत राहिली पाहिजे म्हणून गेल्या 30 वर्षापासून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी सन्माननीय जयसिंह मोहिते पाटील असतील, स्वरूपराणी मोहिते पाटील असतील, साईजीराजे मोहिते पाटील असतील किंवा संग्रामसिंह मोहिते पाटील असतील, या परिवारानं ही लावणी जोपासण्याचं काम केलं आहे. आता आपल्यासोबत आत्ता नुकताच एक असा जबरदस्त परफॉर्मन्स या स्मृती भवनच्या बादशाही रंगमंचावरती ज्यांनी सादर केला आहे त्या कोल्हापुरातील वैष्णवी कोल्हापूरकर आणि रेणुका सांस्कृतिक कला केंद्र अंबा पोटार म्हणजे कोल्हापुरातले आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आपण आत्ता जर पाहिलं तर काही क्षणापूर्वीच आजचा जो परफॉर्मन्स झालेला आहे त्याचं ते सत्कार या ठिकाणी समितीच्या वतीने केला आहे आणि ही नटराजाची मूर्ती आणि त्याचबरोबर पुष्पहार घालून सुद्धा कलाकारांचं कौतुक केलं गेलं. आता आपण सुरुवातीला कलाकारांची ओळख करून घेऊया. या बातमीचे प्रायोजक आहे शुभम मंगल कार्यालय वरवडे. वाढदिवस सेलिब्रेशन, लग्न समारंभ, नामकरण, डोहाळे सोहळा, पार्टी रिसेप्शन सह सर्व कार्यक्रमासाठी तसेच धार्मिक सहलींसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय माफक दरात उपलब्ध करून दिली जाईल. बुकिंगसाठी संपर्क 9766 49 91 26 83 29 14 65 19. आमचा पत्ता शुभम मंगल कार्यालय वरवडे टोल नाका पाण्याच्या टाकी शेजारी वरवडे. खरं तर आजची बैठकीची लावणी असेल, जुगलबंदी असेल किंवा इतर ज्या काय लावण्याचा परफॉर्मन्स 5-6 प्रकारात यांनी केला आहे तो प्रेक्षकांना भावला आणि खास करून त्यातला हौसनं केला पती असेल किंवा अरे कृष्ण अरे कहाणा असेल किंवा मिसकॉल आले आणि आनंद झाला, त्याचबरोबर आता जी बुलेट स्वारी जी असेल, ह्या ज्या लावण्या त्यांनी परफॉर्मन्स सादर केला आहे त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेत आणि राज्यभरातून प्रेक्षक या लावणीचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. आपण सुरुवातीला ओळख करून घेऊया, स्टार्ट करूया तिकडून आणि त्यानंतर मग आपण यांच्याशी संवाद साधूया. आपलं नाव सांगा. हिना. काय आज नेमकं काय परफॉर्मन्स कसा होता? हो, मी पहिल्यांदा आले, खूप छान. पहिल्यांदा फर्स्ट टाइम. आणि मला एक प्रकर्षानं जाणवलं काहींच्या चेहऱ्यावरती प्रचंड हसू होतं परफॉर्मन्स करताना, की स्माइली फेस नेहमी मला जाणवत होता. गाण्यात तबला, पेटी आणि ह्याच्यामध्ये समरस तुम्ही झाला होता की प्रेक्षकांकडून तसा दाद मिळत होता? काय नेमकं होतं? तुम्ही सारिका पाटील कोल्हापूरकर. मी पहिल्यांदा चालले आहे इथे आणि बघून म्हणजे छान वाटलं, भारी वाटले. पहिल्यांदा परफॉर्मन्स करताय, एकदम मस्त. मनामध्ये धाकधूक काही नाही, भीती वाटली होती. प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा होता? एकदम छान, मस्त. बरं, मला नियोजनाच्या बाबतीत एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. इथं ना शिट्टी असते, ना फेटा उडवला जातो, ना टोपी उडवली जाते, फक्त टाळ्यांचा प्रतिसाद मिळतो. कसं वाटतं बरं? आनंद झाला की मस्त वाटलं बघून. नियोजनाच्या बाबतीत काय सांगाल? एकदम छान. मिनिट टू मिनिट कार्यक्रम चालतो. आपल्यासोबत आता खरं तर हौसनं केला पती थोडंसं विनोदात्मक हे सादरीकरण झालेलं होतं, ते प्रेक्षकांना आवडलेलं आहे. आता खरीच तशी परिस्थिती राहिली का पतींची? पतीची तशी परिस्थिती राहिलेली नाही, पण आता सगळे मॉडेल लिहिले त्याच्यामुळं आत्याच्या याच्यावर त्यांनी लावणी आम्ही रचली. त्या पद्धतीने आम्ही छकड तयार केली, त्या पद्धतीने आम्ही डान्स बी केला आणि पुढच्या प्रेक्षकांचा आम्हाला दाद बी येत होता तसंच. त्याच्यामुळे आम्हाला जरा मनात आनंद वाटला. तुम्ही किती वर्ष झालं लावणीत काम करताय? मी वयाच्या 10 वर्षापासून आहे. बापरे. मग मला सांगा, तुम्ही आता अनेक ठिकाणी कार्यक्रम केले असतील राज्यभरात किंवा आता जे बदललंय स्वरूप, तमाशातून कलाकेंद्रातून आता हे बादशाही रंगमंचावरती की ज्या या रंगमंचावरून देशभरात त्या कलाकारांची ओळख निर्माण होती, काय पाहताय? जसं अकलूजमध्ये कसं कलाकारांना जितकी किंमत मिळते तितकी असं बाहेर आणि दुसऱ्या थिएटरला गेलं की एवढं वाटत नाही. इथं आणि मुंबईमध्येच आम्हाला जरा बरं वाटतं. मुंबईला बी आम्ही कार्यक्रम केले, त्याच्यामुळे त्याच्या इथं आम्ही भरपूर केले. पहिले चालू झाल्यापासून आम्ही इथं येतो, गॅप टाकून. या कोल्हापुराच्या मातीतल्या ह्या सगळ्या कलावंत आहेत आणि अतिशय छान पद्धतीनं त्याने परफॉर्मन्स दिला आहे. काय सांगाल? जुगलबंदी तुमची चांगली फाईट लागली होती, म्हणजे
चांगला परफॉर्मन्स म्हणजे चप्पर पाड परफॉर्मन्स तुम्ही दिलाय. काय कशी तयारी आणि किती मेहनत घेतली त्यासाठी? तसं म्हणायला गेलं तर लहानपणापासूनच मी या क्षेत्रात आहे. बरं. खूप वर्ष झाले मी करते अकलूज. हं. येतं आहे कला थोडीशी ते सादर करते. फक्त एवढंच की जे कलाकार आहेत आणि कला सादर करतो त्यांचा फक्त आशीर्वाद हवा आहे, तुमचा पण हवा आहे आणि अशीच कला आमची जवळ असेल. मोहिते पाटील परिवारानं ही कला गेली अनेक वर्ष जोपासली जाते. बाळदादा दिदी असतील किंवा सयाजीराजे असतील, काय सांगाल यांच्याबद्दल तुम्ही? मी यांना एवढंच म्हणते की त्यांच्या आशीर्वादामुळं इथं मी आहे आणि ते आम्हाला इथवर आणतात. तर याचा अभिमान मला त्यांच्यावर खूप आहे की त्यांचा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहावं आणि अशीच कला आमच्याकडून करून घ्यावी. जवळपास 1.5 तासाचा परफॉर्मन्स चालू होता. कुठे थकलेला वगैरे काही जाणवत नव्हतं. ही एनर्जी आली कुठं? एनर्जी जी कलाकार असतात ना ती आपोआप येते. तिथं थकवा पण होत नाही काहीच होत नाही. पण ज्या वेळेला समोरचं पब्लिक जर आपल्याला टाळ्याची साथ देते तिथं एनर्जी आपोआप येते. एवढंच. आपण आता मुख्य पात्राकडे येऊया. खरं तर म्हणजे स्टेजचा जो मधला स्पेस आहे त्याने अतिशय गाजवलेला. काय सांगाल आता किंवा प्रेक्षकच असतील, एकंदरीत तुमचा ज्यावेळेस परफॉर्मन्स चालू होता त्यावेळेस समरस होऊन पाहत होते आणि तुम्ही सुद्धा त्या संगीतावरती किंवा घोंगराच्या तालावरती, ढोलकीच्या थापावरती, पेटीवरती समरस झाल्याचं पाहिलं, पण नजर स्थिरावलेली मला कुठं दिसली नाही. काय नेमकं कारण? ह्यासाठी का तर खूप खडतर प्रवास होता माझ्यासाठी. गेले कमीत कमी आम्ही खूप कमी दिवसात कार्यक्रम बसवला आहे आणि त्या ज्या दिवसापासून आम्ही सुरुवात केली त्या दिवसापासून आम्ही अख्खी पार्टी खूप संघर्ष केला आहे. त्यामुळे एवढं मी ॲटलिस्ट 2 दिवस झालेत मला फक्त डिस्चार्ज देऊन दवाखान्यातून मी ॲडमिट होते. त्यातून एवढं सगळं करायचं होतं पण एक जिद्द होती मनात. एवढा जिद्दीने कार्यक्रम घेतलाय तर लई नाही, एक छोटासा प्रयत्न करायचा, छान करायचा आणि तो आम्ही सगळ्यांनी प्रयत्न सादर केला. आता परफॉर्मन्स सादर करत असताना काही कलाकारांच्या नाकातली नथ सुद्धा गळून पडली होती, पण तरी सुद्धा त्याकडे लक्ष न देता एकदम परफॉर्मन्स भन्नाट दिलाय. काय वाटतंय? मी प्राऊड फील करते माझ्या सगळ्या ग्रुपवर. का तर मी एकटी असते तर हे करू शकले नसते. आम्ही सगळी एकमूठ होतो म्हणून हे करू शकलो. आणि मी खरंच असं सांगेन की हे एकटीला मला प्राधान्य नाही, आम्ही सगळ्यांनी मिळून केलंय म्हणून हे सगळं झालं. टीम वर्क झालंय. हा, टीम वर्क. मला एक विचार आहे, तुमचं एज्युकेशन काय झालंय का? नाही. प्राऊड फील असा शब्द आला म्हणून मी विचारलं. काय नेमकं शिक्षणाला अडचण काय आहे काय? काहीतरी परिस्थितीचा प्रॉब्लेम होता म्हणून. बरं, या कलाक्षेत्रामध्ये किती वर्ष झालं तुम्ही काम करताय? मी झाली 6-7 वर्ष झाले मी प्रयत्न. बरं, आता इतरच्या स्पर्धा, बाकीच्या ठिकाणच्या स्पर्धा आणि अकलूजच्या लावणीच्या स्पर्धेबद्दल काय सांगाल? विशेष करून अकलूज लावणी ही खूप वेगळी आहे आणि इतर जी लावणी असतात त्या खूप वेगळ्या असतात. ही लावणी आहे ही एक पारंपरिक आहे आणि इथे खूप शिकण्यासारखं भेटतं. म्हणून मी अकलूज ह्या गोष्टीला खरंच मनापासून आभार मानते. बाळदादांचं मनापासून आभार मानेन की ते असे दरवर्षी कार्यक्रम भरवतात आणि आम्हा नवीन मुलींसारखं ते प्राधान्य देतात नवीन काहीतरी शिकण्यासाठी. तर आपल्यासोबत आणखी काही कलाकार असणार आहेत. चला, तुम्ही फार उत्सुक होता आणि परफॉर्मन्स देताना पण असं छानपैकी स्माईल पण देत होता. काय नेमकं याचं रहस्य काय आहे? काय नाही, अकलूज म्हणजे आमच्यासाठी दिवाळीच आहे, तो एक सण असल्यासारखा आहे. त्यामुळे स्टॅमिना हा आपोआप येतो आणि ताकदही भरपूर येते आम्हाला. म्हणजे अकलूज म्हणजे आमच्यासाठी खूप काही आहे. अकलूज म्हटल्यावर आम्ही जोरदार तयारी करतो. किती महिने झाले तुम्ही तयारी करत होता इथं परफॉर्मन्स? आम्ही खूप कमी दिवसात बसवलाय हा शो, म्हणजे 1.5 महिन्यात नाही का बसवलाय आम्ही. त्यामुळे सगळ्यांनीच खूप मनापासून केले आणि खूप म्हणजे हे केले सगळ्यांनी. दररोज किती तास सराव करत होता? दररोज म्हणजे टाइमच नाही त्याला. भरपूर आम्ही प्रॅक्टिस वगैरे केली, भरपूर मेहनत पण तेवढीच घेतली आम्ही. बरं, आता सगळेच या ठिकाणी परफॉर्मन्स करायसाठी येत आहेत. आज तुमचा परफॉर्मन्स झाला आहे, नंबर येईल असं वाटतंय का? नक्कीच येणार, नक्कीच म्हणजे नक्कीच येणार, कारण आम्ही तेवढ्या मेहनतीने केले आणि बाळदादाही आम्हाला प्रोत्साहन करतायत, त्यामुळे आमचा नंबर येणार नक्की. तर कोल्हापूरमधील आंबा पोटार या रेणुका कला सांस्कृतिक केंद्रातील कलाकारांशी आपण या ठिकाणी संवाद साधलेला आहे आणि निश्चितपणानं आम्ही यामध्ये विजेता ठरू
किंवा जिंकू असं वाटतं. ही सगळी नवीन यंग जनरेशन टीम आहे आणि या 1-2 वर्षामध्ये या ठिकाणी आलेत आणि परफॉर्मन्स आणि सगळ्यात कौतुकाची बाब असते की कलाकार कलेला कशा पद्धतीनं वाहून घेतो. तर 2 दिवसापूर्वीच ॲडमिट झाल्या होत्या आणि त्यानंतर डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा रंगमंचावरती त्या आल्या आणि अकलूज या ठिकाणी येऊन त्यांनी परफॉर्मन्स दिला आहे. निश्चितपणानं त्यांच्या प्रयत्नांना यश येईल अशा आपण सदिच्छा बाळगूयात. खूप खूप भारी वाटलं इथं आल्यावर, पहिल्यांदा आले मी. बरं, ठीक आहे. कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश सर, अकलूज.